मेरे प्यारे माझ्या देशवासियों, प्रिय देशवासियांनो, नमस्कार। नमस्कार। मन की बात म्हणजे आपके साथ तुम्हाला भेटण्याची एक शुभ संधी असते और अपने परिवार आणि तुम्ही के तुमच्या साथ कुटुंबातल्या सदस्यांना जेव्हा भेटता वो कितना तेव्हा सुखद ते होता किती है, खूप आनंददायी आणि कितना समाधानकारक असतं। संतोषदायी होता है। मन की मन के की बातच्या द्वारा माध्यमातून तुम्हाला मिलकर भेटल्यानंतर मैं यही मला अनुभूति हेच करता वाटतंय हूं। और आणि के आज हमारे तर आपल्या या कार्यक्रम मन की बातच्या एकत्र केलेल्या 108वां प्रवासाचा हा 108वा भाग आहे। हमारे यहाँ आपल्याकडे 108 108 क्रमांकाचं महत्व, उसकी पवित्रता, त्याचं पावित्र्य एक गहन हा गहन अभ्यासाचा विषय आहे। माला में जप माळेत 108 मणी, 108 वेळा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिराच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 ही संख्या अपार श्रद्धेशी निगडित आहे। इसलिए म्हणूनच मन की बातचा 108वा हा भाग मेरे लिए माझ्यासाठी अधिक और विशेष खास झाला आहे। इन 108 या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणं पाहिली आणि त्यांच्याकडून प्रेरणा देखील घेतली। अब इस पड़ाव आता हा टप्पा गाठल्यानंतर आपण नवीन ऊर्जेनं आणि अधिक वेगानं पुढे जाण्याचा निश्चय केला पाहिजे। आणि हा किती आनंददायी योगायोग आहे की उद्याचा सूर्योदय 2024 चा पहिला सूर्योदय होईल। आपण 2024 या वर्षामध्ये प्रवेश केलेला असेल। तुम्हा सर्वांना 2024च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। साथियों, मित्रांनो, मन की बात ऐकलेल्या अनेकांनी मला पत्र लिहिली आहेत आणि त्यांचे अविस्मरणीय क्षण मला कळवले आहेत। हे 140 कोटी भारतीयांचं बळ आहे की या वर्षात आपल्या देशानं अनेक विशेष कामगिऱ्या बजावल्या आहेत। याच वर्षी नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाला, ज्याची वर्षानुवर्ष प्रतीक्षा होती। अनेकांनी पत्र लिहून भारत 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे। अनेकांनी मला G20 शिखर परिषदेच्या यशाची आठवण करून दिली आहे। मित्रांनो, आज भारताचा प्रत्येक कोपरा न कोपरा आत्मविश्वासानं भरलेला आहे। विकसित भारताच्या भावनेनं, आत्मनिर्भरतेच्या भावनेनं काठोकाठ भरला आहे। 2024 मध्येही आपल्याला तोच उत्साह आणि तोच वेग कायम ठेवायचा आहे। दिवाळीतल्या विक्रमी व्यवसायानं सिद्ध केलंच आहे की प्रत्येक भारतीय व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादनांसाठी आग्रह या मंत्राला महत्त्व देत आहे। मित्रांनो, आजही अनेक लोक मला चंद्रयान 3च्या यशाबद्दल संदेश पाठवत आहेत। मला खात्री आहे की माझ्याप्रमाणे तुम्हालाही आपल्या शास्त्रज्ञांचा आणि विशेष करून महिला शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत असेल। मित्रांनो, जेव्हा नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला ना, तेव्हा संपूर्ण देश आनंदानं मोहरून उठला। द एलिफंट व्हिस्परर्सला मिळालेल्या सन्मानाबद्दल कळल्यानंतर कुणाला आनंद झाला नसेल। या माध्यमातून जगानं भारताची सर्जनशीलता पाहिली आणि त्यांना पर्यावरणाशी आपलं नातं जिव्हाळा समजला। यावर्षी आपल्या खेळाडूंनी खेळामध्ये जबरदस्त कामगिरी केली। आपल्या खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 107 पदकं आणि दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 111 पदकं जिंकली। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली। 19 वर्षाखालील महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या महिला क्रिकेट संघानं मिळवलेला विजय खूप प्रेरणादायी आहे। अनेक खेळांमध्ये खेळाडूंनी केलेल्या उत्तम कामगिरीनं देशाचं नाव मोठं केलंय। आता 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे आणि त्यासाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे, त्यांचं मनोधैर्य वाढवत आहे।
मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तेव्हा तेव्हा आपल्या देशाच्या विकास यात्रेवर खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडला. आपण आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मेरी माती मेरा देश अर्थात माझी माती माझा देश सारख्या यशस्वी मोहिमा अनुभवल्या. या दोन्ही मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या कोट्यवधी लोकांच्या योगदानाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. 70,000 अमृत सरोवरांची निर्मिती सुद्धा आपलं सामूहिक यश आहे. मित्रहो, मला असं ठामपणे वाटतं की जो देश नवोन्मेषाला महत्त्व देत नाही त्या देशाचा विकास थांबतो. भारत नवोन्मेषाचं मोठं केंद्र बनणं याचंच प्रतीक आहे. हेच दाखवतं की आपण आता थांबणार नाही. जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या यादीत 2015 साली आपण 81व्या स्थानावर होतो. आज आपण 40व्या स्थानावर आहोत. या वर्षभरात भारतात नोंदणीकृत होणाऱ्या पेटंट्स म्हणजे स्वामित्व हक्कांची संख्या जास्त राहिली आहे, ज्यातील जवळजवळ 60% देशांतर्गत निधीविषयींचे होते. QS आशियाई विद्यापीठ मानांकनामध्ये यावेळी सर्वात जास्त संख्येनं भारतीय विद्यापीठ समाविष्ट झाली आहेत. या सर्व यशांच्या कामगिऱ्यांची जर यादी बनवायला सुरुवात केली तर ती कधी पूर्ण होणारच नाही. ही तर केवळ एक झलक आहे भारताचं सामर्थ्य किती प्रतिभाशाली आहे याची. आपल्याला देशाच्या या कामगिरीपासून, देशातल्या लोकांच्या यशापासून प्रेरणा घ्यायची आहे, अभिमान बाळगायचा आहे, नवे संकल्प करायचे आहेत. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना 2024 या नववर्षासाठी शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबियांनो, आपण आत्ताच भारताच्या बाबतीत सगळीकडे जी आशा निर्माण झाली आहे, जो उत्साह आहे, त्याबाबत बोललो. ही आशा आणि आकांक्षा खूपच चांगली आहे. भारत जेव्हा विकसित होईल तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा युवा वर्गाला मिळणार आहे. मात्र युवा वर्गाला हा लाभ तेव्हाच आणखी जास्त प्रमाणात मिळेल जेव्हा ते तंदुरुस्त असतील. हल्ली आपण बघतो की जीवनशैलीशी संबंधित आजारांचं खूप पेव फुटलं आहे. ही खरं तर आपल्या सर्वांसाठी, विशेष करून युवा वर्गासाठी खूप मोठी चिंतेची बाब आहे. यावेळच्या मन की बात साठी मी आपणा सर्वांना फिट इंडिया तंदुरुस्त भारत या विषयाशी निगडीत काही माहिती पाठवण्याची विनंती केली होती. आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे. नमो ॲपवर मोठ्या संख्येनं मला देशात निर्माण होत असलेल्या नव उद्योग आणि नव उद्योजकांनी काही सूचना पाठवल्या आहेत. त्यांनी आपल्या कितीतरी प्रकारच्या अनोख्या प्रयत्नांबद्दल चर्चा केली आहे. मित्रांनो, भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये लखनौमधून सुरू झालेला किरोज फूड्स हा स्टार्टअप, तसंच प्रयागराजच्या ग्रँडमा मिलेट्स आणि न्यूट्रियास्युटिकल रिच ऑर्गॅनिक इंडिया सारख्या अनेक स्टार्टअप्सचा समावेश आहे. अल्पिनो हेल्थ फूड्स, अर्बोरियल आणि किरोज फूडशी संबंधित युवा वर्ग आरोग्यपूर्ण खाद्यान्नांच्या पर्यायाबाबत नवनवीन शोध घेत आहेत. बंगळुरूच्या अनबॉक्स हेल्थशी संबंधित तरुणांनी देखील सांगितलंय की ते लोकांना त्यांचा आवडता आहार निवडण्यात कशा प्रकारे मदत करत आहेत. शारीरिक आरोग्याची आवड जसजशी वाढत जाते तसतशी या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांची मागणीही वाढत आहे. जोगो टेक्नॉलॉजीज सारखे स्टार्टअप ही मागणी पूर्ण करण्यात मदत करत आहेत. मित्रांनो, आज शारीरिक स्वास्थ्य, निरोगी जीवन आणि तंदुरुस्तीबद्दल बोललं तर खूप जात आहे, पण त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे आणि तो म्हणजे मानसिक आरोग्य. मला हे जाणून अतिशय आनंद झाला आहे की इन्फीहिल आणि युअर दोस्त सारखे मुंबईतले स्टार्टअप्स मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी आणि निरोगीपणा वाढवण्यासाठी काम करत आहेत. एवढंच नाही तर आज
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचाही यासाठी उपयोग केला जातोय. साथियों मैं यहाँ मित्रांनो, मी इथे फक्त काही स्टार्टअप्सचीच नावं घेऊ शकतो लिस्ट बहुत लंबी है. कारण यादी खूप मोठी आहे. आप सभी से आग्रह मी तुम्हा सर्वांना विनंती करतो कि फिट की तंदुरुस्त भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नाविन्यपूर्ण हेल्थ केअर स्टार्टअप्स म्हणजेच आरोग्याची काळजी वाहणाऱ्या नव उद्योगांबाबत मला लिहून कळवत रहा. मेंटल हेल्थ के बारे में बात करने वाले शारीरिक जाने-माने लोगों के अनुभव आणि मानसिक आरोग्याविषयी बोलणाऱ्या सुप्रसिद्ध लोकांचे अनुभव मला तुम्हाला सांगायचे आहेत. वासुदेव जी हा पहिला संदेश सद्गुरू जग्गी वासुदेवजींचा आहे. विशेष रूप से ते तंदुरुस्ती, विशेषतः मानसिक तंदुरुस्ती, फिटनेस ऑफ द माइंड म्हणजेच मानसिक आरोग्याबाबत त्यांचं मत मांडत आहेत. इस मन की बात में मन के स्वास्थ्य पर बात करना हमारा सौभाग्य है. Mental illnesses and how we keep our neurological system are very directly related. How alert, static-free and disturbance-free we keep our neurological system will decide how pleasant we feel within ourselves. What we call as peace, love, joy, blissfulness, agony, depression, ecstasy, all have a chemical and neurological basis. Pharmacology is essentially trying to fix the chemical imbalance within the body by adding chemicals from outside. Mental illnesses are being managed this way. But we must realize that taking chemicals from outside in the form of medications is necessary when one is in extreme situation. Working for an internal mental health situation or working for an equanimous chemistry within ourselves, a chemistry of peacefulness, joyfulness, blissfulness, is something that has to be brought into every individual's life, into the cultural life of a society and the nations around the world and the entire humanity. It's very important we understand our mental health, our sanity is a fragile privilege. We must protect it, we must nurture it. For this, there are many levels of practices in the yogic system. Completely internalized processes that people can do as simple practices with which they can bring certain equanimity to their chemistry and certain calmness to their neurological system. The technologies of inner well-being is what we call as the yogic sciences. Let's make it happen. सामान्य तौर पर साधारणपणे गुरुजी ऐसे सद्गुरुजी त्यांचे विचार अशाच अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडण्यासाठी ओळखले जातात. आइए चला अब हम जाने आता आपण प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर जी यांना ऐकूया. नमस्कार, मैं अपने देशवासियों को मन की बात के माध्यम से कुछ कहना चाहती हूँ. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के फिट इंडिया की पहल मुझे अपने फिटनेस मंत्र आप सभी के साथ शेयर करने के लिए प्रोत्साहित किया है. आप सभी को मेरा पहला सजेशन यही है, वन कैन नॉट आउट ट्रेन अ बैड डाइट. इसका अर्थ ये है, आप कब खाते हो और क्या खाते हो इसके बारे में आपको बहुत सावधान रहना होगा. हाल ही में माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने सभी को बाजरा खाने के लिए इनकरेज किया है, जो कि इम्यूनिटी बढ़ाता है और टिकाऊ खेती करने में सहायता करता है और पचाने में भी आसान है. रेगुलर एक्सरसाइज और 7 घंटे की पूरी नींद बॉडी के लिए बहुत जरूरी है और फिट रहने के लिए मदद करती है. इसके लिए बहुत डिसिप्लिन एंड कंसिस्टेंसी की जरूरत होगी. जब आपको इसका रिजल्ट मिलने लग जाएगा तो आप डेली खुद ही एक्सरसाइज करना स्टार्ट कर दोगे. मुझे आप सबसे बात करने और अपना फिटनेस मंत्र शेयर करने का अवसर देने के लिए माननीय प्रधानमंत्री जी का बहुत धन्यवाद. हरमनप्रीत जी सारख्या प्रतिभावान खेळाडूचे शब्द तुम्हा सर्वांना नक्कीच प्रेरणा देतील. आइए चला आता बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदजी यांना ऐकूया. हम सभी जानते हैं आपण सर्वच जण हे जाणतो की त्यांच्या बुद्धिबळ या खेळासाठी मानसिक तंदुरुस्ती किती महत्वाची आहे. Namaste. I'm Vishwanathan Anand. You have seen me play chess, and very often I'm asked, what is your fitness routine? Now, chess requires a lot of focus and patience. So I do the following, which keeps me fit and agile. I do yoga 2 times a week. I do cardio 2 times a week. And 2 times a week, I focus on flexibility, stretching, weight training, and I tend to take 1 day off per week. All of these are very important for chess. You need to have the stamina to last 6 or 7 hours of intense mental effort, but you also need to be flexible to be able to sit comfortably, and the ability to regulate your breath, to calm down
is helpful when you want to focus on some problem, which is usually a chess game. My fitness tip to all Man Ki Baat listeners would be to keep calm and focus on the task at hand. The best fitness tip, for me, absolutely the most important fitness tip, is to get a good night's sleep. Do not start sleeping for 4 and 5 hours a night. I think 7 or 8 is an absolute minimum. So we should try as hard as possible to get a good night's sleep, because that is when the next day you're able to get through the day in calm fashion. You don't make impulsive decisions. You're in control of your emotions. For me, sleep is the most important fitness tip. आइए चला अक्षय कुमार आता अक्षय कुमार जी काय बोलतात ते पाहूया. अक्षय कुमार, सबसे पहले तो मैं हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी का बहुत शुक्रिया करता हूं कि उनके मन की बात में मुझे भी अपने मन की बात आपको कह पाने का एक छोटा सा मौका मिला. आप लोग जानते हैं कि मैं फिटनेस के लिए जितना पैशनेट हूं, उससे भी कई ज्यादा पैशनेट हूं नेचुरल तरीके से फिट रहने के लिए. मुझे ना ये फैंसी जिम से ज्यादा पसंद है बाहर स्विमिंग करना, बैडमिंटन खेलना, सीढ़ियां चढ़ना, मुद्गर से कसरत करना, अच्छा हेल्दी खाना खाना. जैसे मेरा ये मानना है कि शुद्ध घी अगर सही मात्रा में खाया जाए तो हमें फायदा करता है. लेकिन मैं देखता हूं कि बहुत से यंग लड़के लड़कियां इस वजह से घी नहीं खाते कि कहीं वो मोटे ना हो जाए. बहुत जरूरी है कि हम ये समझें कि क्या हमारी फिटनेस के लिए अच्छा है और क्या बुरा है. डॉक्टर्स की सलाह से आप अपना लाइफस्टाइल बदलो, ना कि किसी फिल्म स्टार की बॉडी देखकर. एक्टर स्क्रीन पे जैसे दिखते हैं वैसे तो कई बार होते भी नहीं है. कई तरह के फिल्टर और स्पेशल इफेक्ट्स यूज होते हैं और हम उसे देखकर अपने शरीर को बदलने के लिए गलत तरीके शॉर्टकट का इस्तेमाल करना शुरू कर देते हैं. आजकल इतने सारे लोग स्टेरॉइड लेकर ये 6 पैक 8 पैक इसके लिए चल पड़ते हैं. यार ऐसे शॉर्टकट से बॉडी ऊपर से फूल जाती है लेकिन अंदर से खोखली रह जाती है. आप लोग याद रखिएगा कि शॉर्टकट कैन कट योर लाइफ शॉर्ट. आपको शॉर्टकट नहीं, लॉन्ग लास्टिंग फिटनेस चाहिए. दोस्तों, फिटनेस एक तरह की तपस्या है, इंस्टेंट कॉफी या 2 मिनट का नूडल नहीं है. इस नए साल में अपने आप से वादा करो, नो केमिकल्स, नो शॉर्टकट, कसरत, योग, अच्छा खाना, वक्त पे सोना, थोड़ा मेडिटेशन और सबसे जरूरी, जैसे आप दिखते हो ना, उसे खुशी से एक्सेप्ट करो. आज के बाद फिल्टर वाली लाइफ नहीं, फिटर वाली लाइफ जियो. टेक केअर. जय महाकाल. इस सेक्टर में या क्षेत्रात इतरही अनेक स्टार्टअप आहेत. त्यामुळे या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या तरुण स्टार्टअप संस्थापकांशी देखील चर्चा करण्याचा मी विचार केला. नमस्कार, मेरा नाम ऋषभ मल्होत्रा है और मैं बैंगलोर का रहने वाला हूं. मुझे ये जानकर बेहद खुशी हुई कि मन की बात में फिटनेस पर चर्चा हो रही है. मैं खुद फिटनेस की दुनिया से बिलोंग करता हूं और बैंगलोर में हमारा एक स्टार्टअप है जिसका नाम है तगड़ा रहो. हमारा स्टार्टअप भारत के पारंपरिक व्यायाम को आगे लाने के लिए बनाया गया है. भारत के पारंपरिक व्यायाम में एक बहुत ही अद्भुत व्यायाम है जो है गदा व्यायाम, और हमारा पूरा फोकस गदा और मुग्दर व्यायाम पर ही है. लोगों को जानकर आश्चर्य होता है कि आप गदा से सारी ट्रेनिंग कैसे कर लेते हैं. मैं ये बताना चाहूंगा कि गदा व्यायाम हजारों साल पुराना व्यायाम है और ये हजारों सालों से भारत में चलता आ रहा है. आपने इसे छोटे बड़े अखाड़ों में देखा होगा और हमारे स्टार्टअप के माध्यम से हम इसे एक आधुनिक फॉर्म में वापस लेके आए हैं. हमें पूरे देश से बहुत प्यार मिला है, बहुत अच्छा रिस्पांस मिला है. मन की बात के माध्यम से मैं ये बताना चाहूंगा कि इसके अलावा भी भारत में बहुत से ऐसे प्राचीन व्यायाम हैं, हेल्थ और फिटनेस से रिलेटेड विधि है जो हमें अपनानी चाहिए और दुनिया में आगे भी सिखानी चाहिए. मैं फिटनेस की दुनिया से हूं तो आपको एक पर्सनल टिप देना चाहूंगा. गदा व्यायाम से आप अपना बल, अपनी ताकत, अपना पोस्चर और अपनी ब्रीदिंग को भी ठीक कर सकते हैं. तो गदा व्यायाम को अपनाएं और इसे आगे बढ़ाएं. जय हिंद. साथियों, मित्रांनो, किसीने अपने विचार प्रत्येकानं आपापली मतं मांडली आहेत, पण प्रत्येकाचा एकच मंत्र आहे, हेल्दी रहे. आरोग्य संपन्न राहा, तंदुरुस्त राहा. 24 की शुरुआत करने 2024 या वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुमच्या तंदुरुस्तीपेक्षा आणखी मोठा संकल्प तो कोणता असू शकतो? मेरे परिवारजनों, माझ्या कुटुंबियांनो, कुछ दिन पहले काही दिवसांपूर्वी काशी में काशीमध्ये एक प्रयोग झाला होता, जिसे मैं ज्याबद्दल मला मन की बात मन की बातच्या श्रोत्यांना सांगायचं आहे.
आप जानते काशी तमिळ संगममध्ये सहभागी होण्यासाठी संगमम में हिस्सा लेने तामिळनाडूतून हजारो लोक काशीला पोहोचले होते, हे तुम्हाला माहिती आहे. काशी पहुंचे थे. तिथे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी संवाद के लिए भाषिणी या कृत्रिम बुद्धिमत्ता AI साधनाचा मी सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच उपयोग पहली केला. बार उपयोग किया. मैं मंच मी से व्यासपीठावरून हिंदीत संबोधित करत होतो. मात्र AI साधन भाषिणीमुळे तिथे उपस्थित तमिळ लोकांना मौजूद तमिल त्याच वेळी तमिळ भाषेत वही माझं भाषण ऐकू येत उसी होतं. समय तमिल भाषा में सुनाई दे रहा था. काशी तमिळ संगममला आलेले लोक में आए लोग या प्रयोगाबद्दल प्रयोग से बहुत खूप उत्साहित उत्सुक दिखे. दिसत होते. वो दिन दूर नहीं. आता तो दिवस दूर नाही किसी एक जेव्हा भाषा भाषण में एका भाषेत संबोधन होईल हुआ करेगा. आणि जनता त्याच वेळी तेच भाषण त्यांच्याच भाषेत ऐकेल. अपनी भाषा में सुना करेगी. चित्रपटांच्या बाबतीतही फिल्मों के साथ असेच भी होईल. होगा. जब जनता जेव्हा लोकांना सिनेमा हॉल में चित्रपटगृहांमध्ये AIच्या मदतीनं त्याच वेळी रिअल टाइम म्हणजेच त्यांच्या भाषेत भाषांतर ऐकू येईल. तुम्ही याची कल्पना करू शकता की जेव्हा हे तंत्रज्ञान आपल्या शाळांमध्ये, आपल्या रुग्णालयांमध्ये, हमारी न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जाऊ लागेल, तेव्हा किती मोठा बदल घडून येईल. मैं आज की मी आजच्या तरुण पिढीला आवाहन करतो की त्यांनी रिअल टाइम ट्रान्सलेशनशी म्हणजेच त्या ठिकाणी त्याच वेळी भाषांतर उपलब्ध होण्यासंबंधित AI साधनांचा अधिकाधिक शोध घ्यावा. त्यांना 100% अचूक बनवावं. बदलते हुए मित्रांनो, समय में बदलत्या काळात आपल्याला आपल्या भाषा वाचवायच्या आहेत आणि त्यांचं संवर्धनही करायचं आहे. अब मैं आपको आता मला तुम्हाला झारखंडमधल्या एका आदिवासी गावाबद्दल सांगायचं आहे. इस गांव ने या गावानं अपने बच्चों को आपल्या मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मंगलो गांव गढवा जिल्ह्यातील मंगलू गावात मुलांना कुडुख भाषेत शिक्षण दिलं जात आहे. इस स्कूल का नाम है या शाळेचं नाव आहे कार्तिक उराव आदिवासी कुडुख शाळा. इस स्कूल में या शाळेत 300 300 आदिवासी मुलं शिकतात. कुडुख कुडुख ही ओराव आदिवासी समाजाची मातृभाषा आहे. कुडुख भाषेची स्वतःची लिपी आहे जी तोलांग सिक्कीम म्हणून ओळखली जाते. जाना जाता है. ही भाषा हळूहळू नामशेष होत चालली होती. ती वाचवण्यासाठी या समाजानं मुलांना त्यांच्याच भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. इस स्कूल को ही शाळा सुरू करणारे अरविंद ओराव सांगतात कहते हैं की आदिवासी मुलांना इंग्रजी भाषेत अडचणी येत होत्या, म्हणून त्यांनी गावातल्या मुलांना त्यांच्याच मातृभाषेत शिकवायला सुरुवात केली. मातृभाषा में पढ़ाना शुरू कर दिया. उनके इस त्यांच्या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर तो गांव वाले गावकरी देखील त्यांच्यात सहभागी झाले. अपनी भाषा में त्यांच्याच भाषेत अभ्यास केल्यामुळे मुलांच्या अभ्यासाचा वेगही वाढला. हमारे देश आपल्या देशात कई बच्चे अनेक मुलं भाषेच्या अडचणींमुळे अभ्यास अर्धवट सोडत असतात. में ही छोड़ देते थे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणही अशा समस्या दूर करण्यात मदत करत आहे. हमारा प्रयास है आमचा असा प्रयत्न आहे भाषा की कोणत्याही मुलाच्या शिक्षणात आणि प्रगतीमध्ये और भाषा अडथळा ठरू नये. नहीं बननी चाहिए. साथियों, मित्रांनो, हमारी भारत भूमि आपल्या भारत भूमीला अभिमान वाटेल अशी कामगिरी देश की प्रत्येक कालखंडात बेटियों ने आपल्या देशाच्या विलक्षण अशा कन्यांनी करून ठेवली आहे. सावित्रीबाई फुले जी सावित्रीबाई फुलेजी आणि राणी वेळू नचियारजी की ही देशाची अशीच दोन व्यक्तिमत्व आहेत. उनका व्यक्तित्व ही व्यक्तिमत्व ऐसे एका दीपस्तंभासारखी आहेत जो हर युग जी प्रत्येक युगात नारी नारी शक्तीला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत राहतील. दिखाता रहेगा. आज से कुछ ही आजपासून काही दिवसांनी 3 जनवरी म्हणजे 3 जानेवारीला सभी आपण सर्वजण या दोघींची जयंती साजरी करणार आहोत. सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव समोर येताच सबसे पहले सर्वप्रथम आपल्या समोर येतं ते म्हणजे त्यांचं शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातलं योगदान. वे हमेशा त्यांनी नेहमीच महिला आणि वंचितांच्या शिक्षणासाठी जोरदार आवाज उठवला. तरीके से आवाज उठाती रही त्या त्यांच्या काळाच्या खूप पुढे होत्या और उन गलत आणि चुकीच्या प्रथांविरोधात त्या नेहमीच बोलत राहिल्या, ठामपणे उभ्या राहिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचं सक्षमीकरण करण्यावर त्यांचा गाढ विश्वास होता. फुले जी के साथ महात्मा फुलेजी यांच्यासोबत त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. उनकी त्यांच्या कविता लोकांमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करत असत. वाली होती थी. लोगों से लोकांना नेहमीच त्यांचा आग्रह असे
की गरजेला एकमेकांना मदत करावी आणि निसर्गाशी समरस व्हावं. त्या किती दयाळू होत्या हे शब्दात सांगता येणार नाही. महाराष्ट्रात दुष्काळ पडला तेव्हा सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी गरजूंना मदत करण्यासाठी स्वतःच्या घराचे दरवाजे उघडले. सामाजिक न्यायाचं असं उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं. प्लेगच्या साथीत भयग्रस्त वातावरणातही त्यांनी लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. सेवा करता करताच त्या स्वतः या आजाराला बळी पडल्या. मानवतेला समर्पित त्यांचं जीवन आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. मित्रांनो, परकीय राजवटीविरुद्ध लढणाऱ्या देशातल्या अनेक महान व्यक्तींमध्ये राणी वेलू नचियार यांचंही एक नाव आहे. तामिळनाडूतले माझे बंधू भगिनी आजही वीरा मंगाई म्हणजेच शूर स्त्री या निवानं त्यांचं स्मरण करतात. राणी वेलू नचियार यांनी ज्या शौर्यानं इंग्रजांविरुद्ध लढा दिला, पराक्रम गाजवला, हे सर्व खूप प्रेरणादायी आहे. इंग्रजांनी शिवगंगाई राज्यावर केलेल्या हल्ल्यात या साम्राज्याचा राजा असलेला त्यांचा नवरा मारला गेला. राणी वेलू नचियार आणि त्यांची मुलगी कशा तरी शत्रूंपासून बचावल्या. मरुद ब्रदर्स म्हणजेच त्यांच्या सेनापतींसोबत संघटना बांधण्यासाठी आणि सेना उभारण्याकरता त्या अनेक वर्ष झटत राहिल्या. त्यांनी सर्व शक्तीनिशी इंग्रजांविरुद्ध युद्ध सुरू केलं आणि हे युद्ध मोठ्या धैर्यानं आणि निर्धारानं लढल्या. राणी वेलू नचियार या अशा लोकांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या सैन्यात प्रथमच सर्व महिलांचाच समावेश असलेल्या गटाची स्थापना केली. या दोन वीरांगनांना मी विनम्र अभिवादन करत आदरांजली वाहतो. माझ्या कुटुंबियानो, गुजरातमध्ये डायराची परंपरा आहे. रात्रभर हजारो लोक डायरामध्ये सहभागी होतात आणि मनोरंजनासोबत ज्ञानार्जनही करतात. या डायरात लोकसंगीत, लोकसाहित्य आणि विनोद ही त्रिवेणी प्रत्येकाचं मन आनंदानं भरून टाकते. बंधू जगदीश त्रिवेदी हे या डायराचे प्रसिद्ध कलाकार आहेत. बंधू जगदीश त्रिवेदीजी यांनी 30 वर्षाहून जास्त काळ विनोदी कलाकार म्हणून आपलं गारुड कायम राखलंय. नुकतंच मला बंधू जगदीश त्रिवेदीजी यांचं एक पत्र आलं. त्यासोबत त्यांनी त्यांचं एक पुस्तकही पाठवलं आहे. पुस्तकाचं नाव आहे सोशल ऑडिट ऑफ सोशल सर्व्हिस, अर्थात समाजसेवेचं सामाजिक परीक्षण. हे पुस्तक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात हिशेब ठिशेब आहेत. हे पुस्तक एक प्रकारचा ताळेबंद आहे. बंधू जगदीश त्रिवेदी यांना गेल्या 6 वर्षात कोणत्या कार्यक्रमातून किती उत्पन्न मिळालं आणि ते कुठे खर्च झाले याचा संपूर्ण लेखाजोखा या पुस्तकात दिलेला आहे. हा ताळेबंद असामान्य आहे कारण त्यांनी आपलं संपूर्ण उत्पन्न, प्रत्येक रुपया समाजासाठी, शाळा, रुग्णालय, ग्रंथालय, दिव्यांग लोकांशी संबंधित संस्था, समाजसेवेसाठी खर्च केले आहेत. संपूर्ण 6 वर्षांचा हा हिशेब आहे. पुस्तकात एका ठिकाणी लिहिल्याप्रमाणे 2022 मध्ये त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून 2,35,19,674 रुपये कमावले आणि त्यांनी शाळा, रुग्णालय, ग्रंथालय यावर 2,35,19,674 रुपये खर्च केले. 1 रुपयाही त्यांनी स्वतःजवळ ठेवला नाही. खरं तर यामागे एक रंजक घटना आहे. असं झालं की एकदा बंधू जगदीश त्रिवेदीजी म्हणाले की 2017 मध्ये जेव्हा ते 50 वर्षांचे होतील तेव्हा त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमातून मिळणारी कमाई ते घरी घेऊन जाणार नाहीत, तर ती सर्व कमाई आपल्या समाजासाठी पूर्णपणे खर्च करतील. 2017 पासून आतापर्यंत त्यांनी विविध सामाजिक कामांवर अंदाजे 8.25 कोटी रुपये खर्च केलेत.
खर्च कर चुके हैं। एक हास्य कलावंत हास्य कलाकार आपल्या बोलण्यातून अपनी बातों से सगळ्यांना हसायला भाग हर पाडतो, किसी को हंसने के लिए मजबूर मात्र आतून तो किती संवेदनशील असतो कितनी हे बंधू जगदीश संवेदनाओं त्रिवेदीजी जीता है। यांच्या जीवनातून दिसून येतं. भाई जगदीश त्रिवेदी जी के जीवन से पता चलता है। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल ये जानकर की हैरानी त्यांच्याकडे पीएचडीच्या के पास 3 पदव्या देखील आहेत. 3 डिग्रियां भी हैं। त्यांनी 75 पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी अनेकांना पुरस्कार मिळाले आहेत. उन्हें सामाजिक त्यांना सामाजिक कार्यासाठी देखील कित्येक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. मैं भाई बंधू जगदीश त्रिवेदीजी यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. मेरे परिवारजनों, माझ्या कुटुंबियांनो, अयोध्या में अयोध्येतल्या राम मंदिराबाबत संपूर्ण देशात जल्लोष आणि उत्साह आहे. उमंग है। लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अलग तरह से व्यक्त कर रहे हैं। तुम्ही पाहिलं असेल आपने देखा की होगा गेल्या काही दिवसात कुछ दिनों श्रीराम आणि अयोध्ये संदर्भात अनेक नवनवीन गाणी आणि नवीन भजनं रचली गेली आहेत. सारे नए गीत, नए भजन बनाए, अनेक जण नवीन कविताही लिहित आहेत. नई कविताएं भी लिख रहे हैं। यामध्ये अनेक मोठमोठे अनुभवी कलाकार देखील आहेत. उभरते युवा तर नवीन उदयोन्मुख तरुण कलाकारांनीही मनाला भिडणारी भजनं रचली आहेत. कुछ गीतों काही गाणी आणि भजनं तर मी माझ्या समाज माध्यमांवर देखील टाकली आहेत. किया है। ऐसा लगता असं वाटतंय कि की कलाविश्व आपल्या खास अनोखी शैलीत शैली में या ऐतिहासिक क्षणात ऐतिहासिक सहभागी होत सहभागी आहे. बन रहा है। मेरे मन में एक माझ्या मनात एक गोष्ट येते की आपण सर्वांनी हम सभी अशा सर्व निर्मितीला सामायिक हॅशटॅगसह एक कॉमन समाज माध्यमांवर टाकल्या पाहिजेत. मेरा आपसे अनुरोध माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या काव्यरचना सर्व निर्मिती के साथ तुम्ही हॅशटॅग श्रीराम भजनसह समाज माध्यमांवर टाकाव्यात. सोशल मीडिया पर शेयर करें। हा संग्रह भावनांचा आणि भक्तीचा एक असा प्रवाह बनेल प्रवाह बनेगा, की प्रत्येक जण त्यात राममय होत तल्लीन होऊन जाईल. मय हो जाएगा। मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आज मन की बात मध्ये माझ्यासोबत एवढंच. मेरे साथ बस इतना ही। 2024 हे वर्ष आता अवघ्या काही तासांवर आहे. भारत की भारताचं यश हे प्रत्येक भारतीयाचं यश आहे. हमें पंच भारताच्या विकासासाठी आपल्याला पंचप्रण 5 निश्चय लक्षात ठेवून सतत झटत राहायचं आहे. हम कोई भी आपण कोणतंही काम करू, कोई भी फैसला कोणताही निर्णय घेऊ, हमारी सबसे त्यातून देशाला काय मिळणार, देशाला काय फायदा होणार, इससे हा आपला देश को पहिला निकष असायला हवा. इससे देश का क्या लाभ होगा। राष्ट्र प्रथम, नेशन नेशन फर्स्ट यापेक्षा मोठा मंत्र नाही. या मंत्राचं पालन करून आपण भारतीय आपला देश विकसित देश को आणि आत्मनिर्भर स्वावलंबी बनवू. आत्मनिर्भर बनाए 2024 मध्ये सभी तुम्ही सर्वजण 24 में यशाची नवनवीन शिखरं गाठाल. पर पहुंचे, तुम्ही सर्वजण निरोगी राहाल, तंदुरुस्त राहाल, खूब आनंद आनंदी राहाल, मेरी हीच माझी प्रार्थना आहे. 2024 मध्ये आपण पुन्हा एकदा देशबांधवांच्या नवीन यशाबद्दल बोलूच. उपलब्धियों पर चर्चा करेंगे। खूप खूप धन्यवाद. धन्यवाद।